श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांचे अनमोल विचार नक्कीच ऐका. इतरांच्या कल्याणातच स्वतःचे पूर्णत्व आहे. ज्याच्या मनामध्ये दुसऱ्यांची वाईट न चिंतता केवळ भलं करण्याचा विचार असतो, ते मन ईश्वराच्या सर्वात जवळ असते. परोपकाराची भावना हीच मानवाची खरी ओळख आहे. जेव्हा तुम्ही स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे जाऊन दुसऱ्याच्या सुखाचा विचार करता, तेव्हा तुमचे आयुष्य आपोआप पूर्ण होते. पण लक्षात ठेवा, आपण जे दुसऱ्याला देतो तेच आपल्याकडे दुप्पट परत येत असतं. प्रेम आणि मदत वाटते की आयुष्य सार्थकी लागते. श्री स्वामी समर्थ सांगतात, संकट म्हणजे विजयांची नांदी. किती छान ओळ आहे. संकटाला विजयाची नांदी म्हणजे गोडी. आयुष्यात जेव्हा मोठे संकटे येतात, उभी राहतात, तेव्हा घाबरून जाऊ नका. स्वामी म्हणतात की हे संकट म्हणजे तुमच्यावर येणारी परीक्षा नसून तुमच्या यशाची पूर्वसूचना आहे. जेव्हा आपण विजयाच्या जवळ असतो तेव्हाच परीक्षा कठीण असते. म्हणूनच वादळ आलं की समजून घ्या की आता प्रगतीची नवीन पहाट होणार आहे. पण संयम ठेवा, कारण तुमची ही परीक्षा लवकरच विजयात रूपांतरित होणार आहे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, श्रद्धा आणि स्वामींचे अस्तित्व. स्वामी सर्वव्यापी आहेत हे सत्य ज्या दिवशी तुम्ही पूर्णपणे मान्य करता, त्या दिवशी तुम्हाला त्यांची अनुभूती सर्वत्र येईल. मग ते निसर्गाच्या रूपात असो, माणसाच्या बोलण्यातून असो किंवा तुमच्या मनातून, विचारातून. स्वामींना पाहण्यासाठी डोळे नाही तर श्रद्धेची गरज असते. एकदा का मनापासून त्यांना हाक मारली की ते तुमच्या सोबतच असणार हे तुम्हाला पावलोपावली जाणवेल. फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ म्हणतात, अहंकार गळला की कृपा मिळाली. मीपणा किंवा अहंकार ही स्वामींच्या कृपेतील सर्वात मोठी भिंत आहे. जोपर्यंत तुम्ही ती सर्व काही करतो, मी सगळं करतो या भ्रमात असता, तोपर्यंत तुम्ही त्याच्या आशीर्वादापासून दूर राहता. जेव्हा तुम्ही नम्रता धारण करता आणि समर्पित होता, तेव्हाच स्वामींची कृपेचे पात्र बनता. अहंकार सोडलं की माणूस रिकामा होतो आणि रिकामा हाताच स्वामींची कृपेने भरले असतात. श्री स्वामी समर्थ म्हणतात, स्वामींची निवड आणि तुमचा विश्वास. तुम्ही स्वतःहून स्वामीकडे आला नाहीत, तर स्वामींनीच तुम्हाला निवडले आहे. ही निवडीची प्रक्रिया खूप मोठी आहे. म्हणूनच जगाचा विश्वास असो वा नसो, स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवा. ते म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेव, कारण तू माझ्या नजरेत आहेस आणि मी तुला कधीच एकटंच सोडणार नाही. तुम्ही निवडलेले आहात याचा अर्थ असा की तुमची धुरा आता स्वामींनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. तर स्वामींचे विचार आवडले असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.